मी माझ्या आजीला फार मिस करते, कारण आत्ता मला वाटतं एक 5-6 महिने झालेत आजी नाही. मला वाटतं की प्रत्येकाने लिव्ह अँड लेट लिव्ह ही जी एक व्याख्या आहे ती थोडी मला असं वाटतं प्रत्येकाने सिरियसली घ्यावी. कारण मी अक्षया हिंदळकर म्हणजेच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतली तुमची वसुंधरा. तुम्ही मला रोजच्यापेक्षा थोडं वेगळ्या लुकमध्ये बघत असाल. तुम्हाला जसं माझ्या थोड्या शिफॉनच्या साड्या आहेत आणि असं थोडं ट्रान्सपरंट साड्या आहेत छान, तर आज मी अशी छान मला वाटतं ही पैठणी म्हणावी, आय डोंट नो, मला साड्यांमधलं फार कळत नाही, पण अशी छान एक पिंक कलरची साडी आणि माझं थोडा हेअरचा लुक पण चेंज आहे, कारण आमच्या सेटवर आम्ही दिवाळीचं सेलिब्रेशन करतो आहोत. अक्षय, काय सांगशील की तुझ्या आठवणीतली दिवाळी लहानपणीची असो किंवा मोठी जागा म्हणजे आपल्याला कळायला लागल्यावरती त्या आठवणी? लहानपणीची दिवाळी मला असं वाटतं की ते मला वाटतं दिवस फार वेगळे असतात. ते दिवस पुन्हा येत नाहीत, तर मला वाटतं तो एक आपल्या आयुष्यातल्या आठवणींचा एक छोटासा साठा असतो. आई आपली घरामध्ये फराळ करत असते आणि मला तर तेव्हा काहीच बनवता येत नव्हतं, सो तेव्हा आपण आईला थोडी मदत करायचो. आणि माझी आजी होती, तर मी माझ्या आजीला फार मिस करते, कारण आत्ता मला वाटतं एक 5-6 महिने झालेत आजी नाही आहे माझी. आणि आजीच्या हातचा फराळ खाणं, मला तिच्या हातचे अनारसे फार आवडायचे. बाबा काहीतरी बाहेरून पगार होते आणि मला वाटतं तेव्हा लहान होतो तेव्हा बोनस वगैरे पण दिला जायचा, तर माझे बाबा तेव्हा आमच्यासाठी नवीन कपडे घेऊन यायचे आणि मिठाईचा बॉक्स घेऊन यायचे. सो आजूबाजूची पण चाळीत राहत होते तेव्हा मी, तर आजूबाजूची जे आमचे नेबर्स होते, शेजारी सगळे, मग त्यांच्यासोबत एकत्र येऊन दिवाळी सेलिब्रेट करणं. आणि आम्ही सगळ्या, म्हणजे मला वाटतं माझ्या पूर्ण फॅमिलीत मम्मीकडून आणि पप्पांकडून सगळ्या खूप मुली आहेत, सो आम्ही बहिणी खूप आहोत. सो आम्ही 7-8 जणी एकत्र येऊन दिवाळीचं सेलिब्रेशन करायचो. आणि दिवाळीची पहाट अशी जी म्हणतात, तर आम्ही सकाळी सगळ्यात पहिला कोण उठणार आणि पहिला फटाका फोडणार, असं इथपासून आमची सुरुवात असायची. आणि मला असं वाटतं मी माझ्या आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस जे एक्सपिरियन्स केलेत ते मी लहान असताना केलेत. सगळे एकत्र येणं. आणि आता कसं जरा गोष्टी आपण जसे जसे मोठे होतो, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी होतो, सो आता प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटावं लागतं. आधी वी ऑल आर लाईक जॉईंट फॅमिली, सो वी यूज टू मीट टुगेदर असं वगैरे असं सगळं असायचं. तर मी लहानपणाची जी माझी मेमरी आहे ती माझी अतिशय माझ्या जवळची मेमरी आहे आणि मला वाटतं मी ती कधीच नाही विसरणार. आणि मोठं झाल्यानंतर आता प्रॉब्लेम असा झाला आहे की मी सिरियल करते, शूट करते, त्यामुळे वेळ मिळत नाही, घरी वेळ देता येत नाही. त्यामुळे दिवाळी पण आता जसं आता आम्ही लवकर, म्हणून आमचं असं यावेळेला असं ठरलं की लवकर लवकर खूप सारं बँकिंग करायचं एपिसोड्सचं, आणि मग थोड्या जास्त सुट्ट्या मिळाल्या तर फॅमिलीला वेळ देता येईल. आणि माझ्याकडे तर माझ्या मामाचा लहान मुलगा पण आता आला आहे, सो आमच्या घरी तर एक छोटं पाऊल आहे, त्यामुळे तो घरभर असला की खूप, म्हणजे असं ऑलरेडी दिवस असे आमचे छान असतात, पण दिवाळी आहे म्हटल्यावर तो पण खूप एक्सायटेड आहे. आणि येस, माझी आजी नाही आहे ह्यावेळेला, मी तिला खूप जास्त मिस करते. पण मला असं वाटते की एक असं म्हणतात की आता ह्या वर्षामध्ये मला वाटत नाही आम्ही फार काही करू शकू, पण लहान बाळ घरामध्ये असल्यामुळे आम्ही थोडंफार एन्जॉय करायचं चाललेलं आहे. नक्कीच अक्षय, वसुंधरा ही सुगरण दाखवलेली आहे मालिकेमध्ये, पण तुला किती फराळ बनवायला आवडतं? म्हणजे मला असं वाटतं की थोडंफार आमच्या दोघींमध्ये साम्य आहे. मी जेवण फार उत्तम बनवते, मला वाटतं ही माझ्यातली काय म्हणू शकतो आपण सिक्रेट क्वालिटी आहे. माझी आई असं म्हणते की मी फार उत्तम जेवण बनवते. फराळ मला खूप चांगला येतो, मला लाडू येतं, मला शंकरपाळी येते बनवता, सो मी बऱ्याच प्रकारचे बरेच पदार्थ करू शकते. अनारसे माझ्या आजीकडून मला शिकायचे होते, पण अनफॉर्च्युनेटली आता मी ते नाही शिकू शकत, पण आई आहे, मी आईकडून ह्यावर्षी माझं असं ठरलं आहे की अनारसे शिकायचं, कारण मला अनारसे प्रचंड आवडतात. चकली मला फार आवडते. सो येस, माझ्यातला हा सुप्त गुण आहे जो मला वाटतं मी खूप कमी ठिकाणी असं रिव्हील करते. आणि मी आधी मी जिथे राहत होते नवी मुंबईला, तिथे वाशीला हॉटेल रॉयल ऑर्किड होतं, तिथे मी म्हणजे आम्हाला मुलींचं एक्झाम्स होती आणि असं एक्झाम्स थ्रू मी पास झाले होते आणि तिथे मी जॉब करत होते. 5 स्टार हॉटेल होतं आणि मग तिथे मी अर्ध जेवण मी तिथे शिकले. सो बेसिकली छान अशी उत्तम कुक आहे मी. बरं, तुला म्हणजे यावेळी जर विचारला की तुझा संकल्प काय असणार आहे दिवाळीचा, तर तो काय असणार? संकल्प म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की मी इतक्यात खूप गोष्टी पाहिल्या आहेत
मला असं वाटतं की प्रत्येकाने लिव्ह अँड लेट लिव्ह ही जी एक व्याख्या आहे ती थोडी मला असं वाटतं प्रत्येकाने सिरियसली घ्यावी. जगा आणि जगू द्या हा मला वाटतं खूप मोठा कानमंत्र असला पाहिजे आपल्यासाठी. कारण आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात येतो आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात, सुख दुःख मला वाटतं एकवटून वाटायला आलेले असतात आपल्या. आणि दरम्यान अशी काही लोक आहेत जी आपल्याला सुखाचा श्वास हवा असतो. तर मला वाटतं की प्रत्येकाने समोरच्या माणसाचं मन बघून तो कदाचित त्रासातही असू शकतो हा विचार करून एकजुटीने आणि सांभाळून घेऊन आपण राहिलं पाहिजे असं मला कायम वाटतं. मी हाच मेसेज देईन की लिव्ह अँड लेट लिव्ह. बरं, दिवाळी आली की प्रसन्न वातावरण एक प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. पण मालिकेत असं दाखवलं आहे की वसुंधराच्या आयुष्यात मागचं सगळं परत डोकावून पाहत आहे. सो यावेळी वसुंधराची दिवाळी कशी असणार आहे? मला असं वाटतं की दिवाळी हा सणच इतका सुंदर असतो कारण ती दिव्यांची आरास असते आणि फॅमिली एकत्र येतात. सुखदुःख मला वाटतं आपण त्याच याच्यात शेअर करतो. तर वसुंधराच्या आयुष्यात जर दुःख असेल तर कुठेतरी सुखाची पण एक छोटीशी आशा असणार आहे तिला. आणि मला वाटतं की थोडंसं जर काही चांगलं घडत असतं तर तिथे थोडा ड्रामा, आणि सिरियलमध्ये तर ड्रामाशिवाय कायच आहेत गोष्टी. सो मला वाटतं की थोडंसं दिवाळीचा आनंद प्लस थोडा ड्रामा हा तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे. बरं अक्षय, तू आता सांगितलं होतंस की लहानपणीचे दिवस कधीच म्हणजे विसरू शकत नाही आपल्याला, ते पुन्हा अनुभवताही येणार नाही. पण तुमच्या सेटवरती छोटे छोटे खूप कलाकार आहेत. सो त्यांच्याबरोबर ती दिवाळी यावेळीची कशी सेलिब्रेट होणार आहे? आय होप सो. अजून तरी आम्ही तसा काही सिक्वेन्स शूट केलेला नाही आहे, पण मुलं ऑलरेडी खूप एक्सायटेड असतात आणि मुलांना हे सगळं फार आवडतं, फटाके उडवणं आणि छोट्या मोठ्या. मला वाटतं की खूप मोठं मला वाटतं नॉईज पोल्युशन जे असतं ते आपण नाही करूयात, पण आपण सुरसुरी आणि छोटेसे पाऊस वगैरे अशा गोष्टी आपण करू शकतो. आणि आय एम व्हेरी एक्सायटेड टू प्ले विथ द किड्स. नक्कीच प्रेक्षकांनाही पाहायला आवडते. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? काही नाही, सिरियल बघा, सिरियलला खूप प्रेम द्या, आशीर्वाद द्या तुमचे. 9:30 वाजता सिरियल असते आपली. आणि मी मनापासून सगळ्यांना ही जाहीर विनंती करते की तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम राहू द्या. थँक्यू सो मच.